माय माऊली नमस्कार. श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार दशमस्कंद भाग 97 अभिवाचन करत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. आनंद घ्या, आनंद द्या. भगवंताला वंदन करून प्रारंभ करते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. दररोज अशी कल्पना करा की मृत्यूसमयी भगवंत तुम्हाला नेण्यास आलेले आहेत. जर अशुभ संकल्प पूर्ण होतात तर शुभ संकल्प का पूर्ण होणार नाहीत? साष्टांग नमस्कार घालीत अक्रूर गोशाळेत आला. कृष्णाचे दर्शन तेथेच होईल असे त्याला वाटत होते. त्याप्रमाणे दर्शन झाले. त्याला म्हणायचे होते की मी पापी आहे कृष्णा, मी तुला शरण आलो. पण त्याचा गळा भरून आला. तो एकही शब्द बोलू शकला नाही. भावनेच्या भरात देहभान विसरून कृष्णाच्या पायाशी जाऊन पडला. श्रीकृष्णाला त्याने प्रणाम केला. देवाचे डोळे तर नेहमी प्रेमाने ओथंबलेले असतात. कृष्णाने पाहिले की अक्रूर आपल्याला शरण आला आहे. अक्रूराची इच्छा होती जेव्हा मी कृष्णाला प्रणाम करीन तेव्हा माझ्यावर त्याची नजर पडावी, म्हणजे माझे हृदय शुद्ध होईल. पाप करण्याची इच्छाच कधी होणार नाही. त्याची आणखी ही इच्छा होती की कृष्णाने आपल्या शिरावर हात ठेवावा. प्रभूने अक्रूराच्या मस्तकावर हात फिरवीत त्याला उभे केले. अक्रूराने ठरवले की कृष्ण जेव्हा काका म्हणून हाक मारील तेव्हा मी उठेल. पण मला पाप्याला ते काका म्हणून कसे म्हणतील? ते मला आपल्याला म्हणणार नाहीत, आपला म्हणणार नाही तर ब्रह्मसंबंध पक्का होणार नाही. भगवंता कुणालाही लवकर आपला म्हणत नाही. जीव देवळात जातो, देवाला म्हणतो मी तुझा आहे. घरी येऊन पत्नीलाही म्हणतो मी तुझा आहे. त्या बिचारालाही माहीत नसते की प्रेम गली और स्वंकरी तामे दोन समाय. देवाने अक्रूराचे मनोगत जाणले. देवाला वाटले की काका म्हटल्याने जर अक्रूराला बरे वाटेल असे म्हणायला कोणती अडचण आहे हो? जीव ज्या भावाने मला भजतो त्याच भावाने मीही त्याला भजतो. मी जीवाचा पिता आहे, पुत्रही आहे. ईश्वराला महान का म्हणावे? याचे कारण असे की तो दुराग्रही नसून अनाग्रही आहे. जीवच दुराग्रही. त्याला मान मान्यता किंवा संपत्ती मिळाली की तो दुराग्रही बनतो. ईश्वराशी कोणतेही नाते जोडा, तो कधी विश्वासघात करणार नाही. त्याच्याशी पिता, पुत्र, पती, सखा, बंधू, सेवक अथवा अन्य कोणतेही नाते जोडा. कोणतेही नाते जोडल्याशिवाय जीवन सफल होणार नाही. अक्रूराला इच्छा होती की देवाने त्याला काका म्हणावे. श्रीकृष्णाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत म्हटले, काका उठा. त्याला उठवून आलिंगन दिले. जीव जेव्हा शरण येतो तेव्हा भगवंत त्याला आलिंगन देतात. आज जीव शरण आला आहे. भगवंताने अक्रूराचे सर्व मनोरथ पूर्ण केले. प्रभू शुभ संकल्प नेहमी सत्कार करतात. त्या लाकूड टोळ्याने सत्यनारायणाची कथा कथन करण्याचा संकल्प केला होता त्यावेळी देवाने त्यालाही सहाय्य केले होते. शुभ विचार नेहमीच साकार होत असतात. अक्रूराच्या इच्छा पूर्ण झाल्या. ज्या जीवाला देवाकडून अक्रूरासारखे मान्यता मिळेल व तो जीव धन्य होईल. जगाकडून मिळणारी अनेक मानपत्रे व्यर्थ होत. जगाच्या मान अपमानामुळे प्रसन्न अप्रसन्न होणे निरर्थक. मृत्यू समयी जगाचा मान सन्मान काही कमी होत नसतो. देव ज्याचा आदर करतो त्याचाच मान जगात चिरस्थायी राहत असतो. गोशाळेतून सर्वजण नंदाच्या घरी आले. नंदाने अक्रूराचे स्वागत केले. भोजन झाल्यावर नंदाने अक्रूराला येण्याचा हेतू विचारला. अक्रूर, नंदा, राजा कंसाच्या वतीने मी आपणा सर्वांनाच निमंत्रण देण्यास आलोय. मथुरेत धनुष्य यज्ञ केला जाणार आहे. आपणा सर्वांच्या दर्शनासाठी बोलवले आहे. आपण भले गाडीने या, पण बलराम कृष्णासाठी सुवर्ण रथ पाठविला आहे. नंद फार भोळा. आमंत्रण देऊन नंद फार प्रसन्न झाला. त्याच्या मनात विचार आले, मी कंसाला कर देत असतो म्हणून कंसाने माझ्या मुलासाठी सोन्याचा रथ पाठविला. कंसाचे माझ्या मुलावर किती प्रेम बरं. नंदाला काय कल्पना हो, विश्वास उत्पन्न करण्याच्या हेतूनेच कंसाने सोन्याचा रथ पाठविला आहे. नंदाची इच्छा होती की आपल्या मुलांना एखाद्या वेळी मथुरा दाखवावी. गावातील मुलांना ही गोष्ट कळली तेव्हा तेही कृष्णासोबत जाण्यास निघाले, तयार झाले. आम्ही नसतो तर कृष्णाकडे कोण लक्ष देईल? त्यांना वाटत असते की कृष्णाचा सांभाळ तेच करू शकतात. जगाचा सांभाळ करणाऱ्याची देखभाल आज मुले करीत आहे. नंदाने सर्व मुलांना सोबत येण्यास अनुमती दिली. ही सर्व वार्ता
जेव्हा यशोदेपर्यंत पोहोचली तेव्हा तिचे तर धाबेच आणले. हा अक्रूर अक्रूर नाही, क्रूर आहे. माझ्या लालाला घेऊन जाऊ नका. तो गेला तर गोकुळ उजाड होईल. तो नसेल तर गायी खाणेपिणे सोडून देतील. जर घेऊनच जायचे असेल तर बलरामाला घेऊन जा, कृष्णाला नाही. असं ऐकतात आहे की मथुरेच्या स्त्रिया जादू टोना करणाऱ्या आहेत. कधी अशी जादू न करो की माझा काना परत येणारच नाही. यशोदा म्हणाली. यशोदा नंदाला विनवू लागली, जर तुम्हाला मथुरेला जायचे असेल तर जा, पण कृष्णाला तेथे नेऊ नका. तेथे त्याच्याकडे कोण लक्ष देईल? तो मोठा लाजाळू आहे. भूक लागली तरी काही मागत नाही. त्याला अघराणे कोण खाऊ घालील? 2-3 दिवसापूर्वी मला एक वाईट स्वप्न पडले होते की माझा काना मला सोडून कायमचा मथुरेला जात आहे. हा अक्रूर मला काळासारखाच दिसतो. मी माझ्या कृष्णाला दृष्टीआड होऊ देणार नाही. नंद यशोदेला धीर देत समजावू लागले. काना 18 वर्षाचा तर झाला आहे. आता किती दिवस तो त्याला माझ्या घरात दमून ठेवशील तुझ्या? त्याने बाहेरचे जगही तर पाहिले पाहिजे. आता मी त्याला गोकुळाचा राजा बनण्याजोगे करू इच्छितो. आम्ही 2-4 दिवस मथुरेत फिरून परत येऊ. तू चिंता करू नकोस. तरी पण यशोदेचे मन काही केल्या तयार होईना. मी माझ्या कृष्णाला माझ्या दृष्टीआड कशी करू? मी आता म्हातारपणी त्याच्यासाठीच तर जगत आहे. तोच तर आहे माझा आधार. ती म्हणाली. रात्र झाली, सर्वजण झोपले. यशोदेला मात्र झोप येईना. न जाण उद्या काय होईल. काना जर निघून गेला तर मी एकटी कशी राहीन, या विचाराने ती बाहेर येऊन उसासे टाकू लागली. कृष्णाने डोळे अचानक उघडले. पाहतो तर अंथरुणावर आई नाही. तो तिला शोधू लागला. त्याला ती अंगणातच रडत असलेली दिसली. तो आईजवळ बसला, तिचे डोळे पुसू लागला. त्याला आपण पण डोळ्यासमोर सगळे दृश्य आणूया आणि एक मनाशी ध्यान केल्याचा भास जाणवूया. तिचे डोळे पुसू लागला. तिला रडण्याचे कारण विचारू लागला. आई आई, तू का रडतेस? तुझ्या रडण्याने मला दुःख होते ग. कृष्णाचे बोलणे ऐकून यशोदेला थोडे बरे वाटले. ती म्हणाली, तसे काही नाही, पण तू उद्या अक्रूराबरोबर जाणार म्हणून माझ्या डोळ्यांना धारा लागल्या. तू मला सोडून कुठे जाऊ नको. तुझ्याच आधाराने मी तर जिवंत आहे. कन्हैया आईला आश्वासन देऊ लागला. तू का चिंता करतेस? मी अवश्य परत येईन, पण त्याने केव्हा परत येईल हे मात्र सांगितले नाही. आईने विचारले नाही. परत येण्याची गोष्ट ऐकून यशोदेला आनंद झाला. माझ्या मुलाची प्रत्येक गोष्ट खरी होते. तो जरूर परत येईल, परत येणार म्हणून तिला इतका आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात केव्हा परत येशील हे विचारायचे ती विसरून गेली. आपण सुद्धा कधी कधी आनंदाच्या भरात अनेक छोट्या मोठ्या गोष्टी विसरून जातो. यशोदा कृष्णाला म्हणाली, चल आता आपण झोपू. दोघे एकाच अंथरुणावर झोपले. आज कृष्णाने यशोदेला हृदयात प्रवेश केला होता. आता कृष्ण बाहेर नव्हे तर आतच दिसत राहील. वसुदेव देवकी कारागृहात 18 वर्षापासून तप करीत होते. आता जर तिथे कृष्ण न गेला तर त्यांचे प्राण धोक्यात होते. सकाळ झाली, मंगल स्नान झाले. यशोदा कृष्णाला सजवू लागली. आता तुझे मनोहर रूप कधी पाहायला मिळेल? ती म्हणाली, कृष्णाने परत येण्याचे वचन दिले. यशोदेचे मन अधीर झाले. तिने आज स्वतः स्वयंपाक केला, कृष्णाला जेव घातले. आल्या त्याच्यात राधा पण होती. तिच्या मुखावर दिव्य तेज पसरले होते. त्यांचा आजचा शृंगार अगदी साधा होता. आजपर्यंत कधी वियोग पाहिला नव्हता. आज वियोगाचा प्रसंग येताच राधा बेशुद्ध पडली. त्याच अवस्थेत ती बोलू लागली, हे प्रिय कृष्णा, आम्हाला सोडून जाऊ नको, माझा त्याग करू नको. गोपी अक्रूरा भोवती गोळा झाल्या. आमच्या कृष्णाला का नेता? श्यामसुंदराच्या दर्शना वाचून आम्ही जिवंत कशा राहू? पण याला घेऊन जाऊ नका. तुमचे नाव अक्रूर कुणी ठेवले? तुम्ही तर क्रूर आहात. आम्हाला रडविण्यास आला आहात. आम्ही तुमच्या घरचे कोणतेही काम करण्यास तयार आहोत, पण आम्हाला कृष्णविराहाने मारू नका. कृष्णविराहापेक्षा दुसरे मोठे दुःख कोणते? त्या विनवू लागल्या. अक्रूरा, कृष्णा वाचून गोकुळ स्मशानासारखे वाटले. चल बरला, आम्हाला घेऊन जावा, पण कृष्णाला आमच्यापासून हिसकावून घेऊ नका. मथुरेच्या सुशिक्षित स्त्रिया कृष्णाची अशी सेवा करतील की तो आम्हाला विसरून जाईल. त्या चतुर आहे, आम्ही अशिक्षित आहोत. न जाणो त्या कृष्णाला उलटे सुलटे काही शिकवून तेथेच अडकून धरतील. आमचे नशीबच फुटले आहे. गोपी विलास करू लागल्या, हे विधात्या, तूही कसा निष्ठुर आहेस. जीवांना परस्पर स्नेहात अडकवून लगेच त्यांची ताटाटूट करून त्यांना विराग्नीत जाळू पाहतोस. आमच्या कृष्णाशिवाय आम्ही कशा जगू शकतो? गोपींची समजूत कशी घालावी ते अक्रूराला कळेना.
कृष्णा गोपींना म्हणाला की तुम्हाला प्रसन्न ठेवण्यासाठी मी बासरी वाजवीत असते. चला बासरी वाजवायची का? चला प्रत्येकाने आपल्या घरी बासरी वाजवा. खेळ खेळीत असे. आता मात्र मला गेलेच पाहिजे. कृष्णाने राधेला मूर्छित पडलेले पाहून तो तिच्या जवळ जाऊन तिच्या कानात सांगू लागला, बासरीची धुंद. बासरीची धून सुद्धा संपूर्ण घरामध्ये आपल्याला आनंदित करते बरं का. कृष्णाने राधेला मूर्छित पडलेली पाहून तो तिच्याजवळ जाऊन तिच्या कानात सांगू लागला, राधे, पृथ्वीवर राक्षस पुष्कळ आहेत, पण त्या पापी राक्षसांचा संहार करून पृथ्वीवरचा भार कमी करायचा आहे. आजपर्यंत तुझ्यासोबत नाचत खेळत राहिलो. आता जगाला नाचवायला जात आहे. मी फक्त तुझ्याबरोबर नाचू शकतो, इतरांबरोबर नाही. सख्यांनो, मी तर जात आहे, पण माझे प्राण मात्र तुमच्याजवळच राहतील. मी माझे प्राण तुमच्या हृदयात ठेवून जात आहे. माझ्या प्राणांच्या रक्षणासाठी तुम्ही आपल्या प्राणांचे रक्षण करा. राधे, आजपर्यंत मी तुमच्याजवळच होतो. आता मी थोडा दूर जात आहे, पण आपण अभिन्नच आहात. लीलेसाठीच आपण निरनिराळी शरीरे धारण केली आहे. ही बासरी घे. मला माझी बासरी माझ्या प्राणापेक्षाही प्रिय. जेव्हा जेव्हा तू बासरी वाजवशील तेव्हा तेव्हा मी धावत येईन. गोपी म्हणाल्या, कन्हैया, विरह अग्नीत आम्हाला जाळू नकोस आणि आम्हाला विसरू नकोस. बाहेरच्या पाण्याने नव्हे तर डोळ्यातील प्रेम अश्रूनेच मन धुतले जाते. गोपी रडत आहे. कृष्ण त्यांना धीर देत आहे. माझ्या मंगलमय प्रयाण समयी तुम्ही रडू नका. तो मला अपशकुन होईल. मी अवश्य परत येईल. गोपींचे रडणे काही शय कमी झाल्यावर कृष्ण बलराम नंदासह रथात बसले. रथ चालू लागला. गोपी मागे मागे चालू लागल्या. कृष्णाने समजवल्यानंतर गोपींचे अश्रू थांबले होते, पण ते पुन्हा वाहू लागले. कुणाला माहीत नव्हते की कृष्ण केव्हा परत येईल. न जाणो केव्हा पुन्हा त्याचे दर्शन होईल. त्या मोठमोठ्याने रडू लागल्या. कृष्णा विशक्त मानसा व्रजश्रिया विसृज्य लज्जाम रुरुद्रुहा स्म सुस्वरम गोविंदम दामोदर माधवेती. कशा होत्या त्या गोपी? कृष्ण मानसा श्रीकृष्णाशीच त्यांचे मन जडले होते. हे गोविंद, हे माधव, या गोकुळाला उजाड करू नका. या गोकुळाला अनाथ करू नका. आम्हाला विसरू नका. एक गोपी म्हणाली, नाथ, तुमच्या दर्शनाशिवाय पाणी न पिण्याचा माझा नियम होता. काही क्षणासाठी तरी माझ्या घरी येत चला. सारा गाव रडत होता. अक्रूरही द्रवित झाला. ग्रामजनांचे कृष्ण प्रेम आणि कृष्ण विराहाचे दुःख पाहून अक्रूराच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गायीही रडत होत्या. कुणी गोपी रथामागे धावत होत्या, तर कुणी मूर्छित होऊन पडल्या होत्या. श्रीकृष्ण अक्रूराला म्हणाला, अक्रूरा, प्रेमाने भरलेल्या हृदयाने ग्रामीण लोक आपल्याला लवकर पुढे जाऊ देणार नाही. तरी रथ लवकर बाहेरून हाका. जोराने चालवा. अधीर होऊन यशोदा रथामागे धावू लागले. मागे धावत येत असलेल्या आईला पाहून कृष्णाने रथ थांबवला. यशोदेने कृष्णाची नजर काढली. आरती ओवाळली. बाळा, तुझ्या जाण्याने मला मोठे दुःख होत आहे. मला वाटत होते की तू माझ्या नजरेआड कधी होऊ नये. मी केवळ तुझ्यासाठीच तुझ्यावर प्रेम केले नाही. मी प्रार्थना करते की तू कुठेही अस, पण सुखी अस. ती म्हणाली, कृष्णा, आज मी एक गुपी गोष्ट तुला सांगते. तू मला आई म्हणतोस, मी तुला बाळ म्हणते, पण तू माझा मुलगा नाहीस. तू देवकीचा मुलगा. मी तुझी पालक माता, तुझे लालन पालन करणारी दासी. यशोदा म्हणाली. कृष्ण म्हणाला, माते, हे काय म्हणतेस तू? लोक काही म्हणो, मी तर साऱ्या जगाला हे सांगेन, मी यशोदेचा पुत्र. यशोदा म्हणाली, कृष्णा, मी तुला उखळाला बांधले होते. ही गोष्ट तू मथुरेला गेल्यानंतर विसरून जाशील ना? कृष्ण, अगं आई, असे काय म्हणते तू? मी तर काही विसरू शकेन, पण तुझ्या बंधनाला कसा विसरेन? हे मात्र खरे की मी तुझ्याकडून बांधला गेलो होतो. यशोदा म्हणाली, कृष्णा, तू मला विसरून तर जाणार नाहीस ना? माझ्या भेटीला येशील ना? कृष्ण म्हणाला, अवश्य येईन. तू आपल्या प्रकृतीची काळजी घे. आपल्या गायीकडे लक्ष दे. माता म्हणाली, कुठेही राहा, पण तू सुखी राहा, हा माझा आशीर्वाद. खरंच आपण सुद्धा आपल्या माता पित्यांना ज्यावेळेस नमस्कार करतो, मोठ्यांना नमस्कार करतो, तर ते म्हणतात सुखी राहा. याचाच अर्थ आपण कुठेही असलो तरी आपण सुखी आहोत. माता पित्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. म्हणूनच केव्हाही मोठ्यांना नमस्कार करावा, लहानांना आशीर्वाद द्यावा. रथ पुढे चालू लागला. गोपी मागे धावू लागल्या. त्याने कृष्णाला ओळण्याची इच्छा दर्शवली, म्हणून रथ पुन्हा थांबवला.
श्रीकृष्ण गोपींना म्हणाला, दुष्टांचा संहार, दैत्यांचा नाश हे तर माझ्या अवताराचे गौण प्रयोजन आहे. माझ्या अवताराचे मुख्य प्रयोजन तर गोकुळात प्रेमलीला करणे हे होते. माझे एक स्वरूप तुमच्या जवळ राहील, दुसरे स्वरूप मथुरेत राहील. पूर्वी गोकुळात यशोदेच्या घरी एकच कृष्ण होता. आता प्रत्येक गोपींच्या घरात एक एक कृष्ण निर्माण झाला. कृष्णाने तर गोपींच्या हृदयात प्रवेश केला. महाप्रभूजी म्हणता की आता अंतरंगाचा संयोग होत आहे आणि बहिरंगाचा वियोग. प्रत्येक गोपीला असा अनुभव येत होता की कृष्ण आपल्या जवळच आहे. मथुरेला गेला नाही. श्रीकृष्णाला घेऊन रथ निघून गेला. पण गोपी चित्रासारख्या तटस्थ उभ्या राहिल्या. कृष्णाने गोकुळाचा त्याग केला नाही. तो तर प्रत्येक गोष्टीच्या हृदयात वसत होता. भगवंताने वचन दिले होते, वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छती. वियोगा वाचून तन्मयता येऊ शकत नाही. वियोगा वाचून ध्यानात एकाग्रता येत नसते, तर साक्षात्कार होत नसतो. व्रजवासियांना आपल्या विराहाच्या साह्याने तन्मय बनविण्यासाठीही भगवान मथुरेला गेले. वियोगाने विरहाने प्रेम पुष्ट होत असते. यासाठी श्रीकृष्णाने गोपींना वियोगरूपी विशिष्ट योगाचे दान दिले. गोपींची दशा तर पहा. चला आपण गोपींची दशा बघूया काय झाली. श्याम बिनु व्रज सुनो लागे, श्याम बिनु व्रज सुनो लागे, सुनी कुंज तीर जमुना की लागे सब सुनो, सुनी कुंज तीर जमुना की लागे सब सुनो, श्याम बीनू चैव नहीं आवे, श्याम बीनू चैन नाही आवे. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण कृष्णाचे मथुरेत आगमन बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः, श्रीकृष्णाय वयं नुमः.